स्वरूप नाही आणि भगवत स्पर्शजनित आनंद मिळत नाही. भक्तीने विचारले, राजा परीक्षितने या पापी कलियुगाला का राहू दिले बरं, आणि श्रीहरीला अधर्म का पाहतो? नारद सांगतात, कल्याणी मी तुला सांगतो, एक भगवान श्रीकृष्ण भूलोक सोडून परमधामाला गेले. सर्व साधनाला बाधा आणणारा कली आणि आला तेव्हा दिग्विजयाच्या वेळी परीक्षितीला कलियुग दिसले. ते त्याला शरण आले. राजाला असं वाटलं त्याला मारण्याचे काही प्रयोजन नाही, कारण त्याला कलियुगात हरिकीर्तनाने जे फळ मिळत नाही ते योग तप समाधी याने काही मिळत नाही. म्हणून कलियुगात मिळणाऱ्या फलाकरता त्याला राहू दिलेले आहे. पुढे कथा करीणारच आहे. पण आता तीर्थामध्ये लोक नाना प्रकारचे घोरकर्म करू लागले, त्यामुळे तीर्थाचा प्रभाव कमी झाला. काम क्रोध लोभ तृष्णा यामुळे लोकांचे चित्त तापून गेले. शास्त्राभ्यास नाहीसा झाला. ज्ञानयोग संपले. मुक्ती साधनात मन रमेनासे झाले. हा सर्व कलियुगाचा दोष आहे. इतर कोणाला दोष देणार? नारद म्हणाले, भक्ती व्यर्थ खेद करू नकोस. भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचं चिंतन कर, म्हणजे तुझे सारे दुःख नष्ट पावेल. भक्ती, तू कृष्णाला प्राणा इतकी प्रिय आहे. तुझ्या बोलण्यावरून श्रीकृष्ण आणि कोणाच्याही घरी जातो. ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे. भगवान परमात्मा पाहत नाही कोणत्या जातीचा आहे, काळा आहे का, सावळा आहे का, गोरा आहे, हे पाहत नाही. भक्ती ज्याच्या अंतःकरणात आहे, भगवान परमात्मा त्या ठिकाणी जात असतो. सत्य तेत्वा द्वापार कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्य मुक्तीची साधन होती. आता भक्ती हीच बघा मोक्ष प्राप्ती करून देईल. श्रीकृष्णाची तू परम सुंदरी आहे, परमप्रिया सुंदरी आहे. आपल्या भक्ताचे रक्षण कर असे श्रीकृष्णाला तुला आज्ञा आहे. मुक्ती तुझी दासी झालेली आहे आणि ज्ञान वैराग्य हे तुझे पुत्र आहे. या कलियुगात मुक्तीला पाखंडी रोग झाल्यामुळे ती शीन होऊन वैकुंठात निघून गेली, पण ज्ञान वैराग्य हे तुझ्या पुत्राच्या रूपाने इथे राहिलेले आहे. आता कलियुगात घराघरामध्ये तुला प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थापन करतो. ज्याच्या हृदयात भक्ती वास करते ते परमधामाला म्हणजे वैकुंठ धामाला पोहोचतात. त्यांना यमाचं भय राहत नाही. भगवान भक्तीने जेवढे वश होतात तेवढे वेद अध्ययन ज्ञान कर्माने होत नाही. सर्व साधनामध्ये भक्तीच बघा मुक्ती देणारी आहे. नारदाचे भाषण ऐकून आणि भक्तीला आनंद झाला. ती म्हणाली, नारदा, या माझ्या पुत्रांना जागे करा, त्यांना चेतना द्या. नारद मुनी भक्तीचे वचन ऐकून आणि त्या ज्ञान वैराग्य त्या दोन्ही पुत्राच्या कानाजवळ बघा गेले आणि त्यांना म्हणू लागले, मुलांनो जागे व्हा. तुमच्याही तुमच्याकरता जागे होण्याची वाट पाहत आहे. लवकर उठा. ते उठले नाही आणि परत उलट ते जांभळा द्यायला लागले. डोळे उघडेनात. काय करावं निश्चित झालेले होते. नारदांना असं वाटलं, चिंता वाटली, काय करावं बरं. त्यांनी भगवंताचं स्मरण केलं. तेव्हा आणि आकाशवाणी झाली, देवर्षी नारदा खेद करू नको, तुझ्या उद्योगाला यश येईल. साधू लोक तुला सांगतील की कसे करायचे. नारदाला असं वाटलं, आता साधू संत कुठे भेटतील बरं, म्हणून ते तीर्थयात्रा करण्याकरता निघाले आणि विचारू लागले बघा साधू संतांना प्रश्न. मग नारद तीर्थ क्षेत्रावर बघा तीर्थावर फिरून विचारतात आहे. त्यांच्या मनात प्रश्न आला की वेदांत घोष आणि गीतापाठ यांनी हे ज्ञान वैराग्य जागे होत नसतील तर मग काय उपाय आहे. नारद चिंतादूर झाले आणि बद्रिका वनामध्ये गेलेले. त्या ठिकाणी सनकादिक मुनीची त्यांची भेट झाली. त्यांनी सनकादिक मुनीचं दर्शन घेतलं. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. नारद मुनी त्यांना म्हणाले, महात्मन, आज मोठ्या भाग्याने तुमचं मला दर्शन झालेलं आहे. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. आपण निरंतर वैकुंठामध्ये राहणारे आहे. मी कोणते अनुष्ठान करावे, भक्ती ज्ञान वैराग्य यापैकी कशाने सुख यांना प्राप्त होईल आणि त्याची सर्व वर्णामध्ये कोणत्या प्रकारे स्थापना होईल मला सांगा. सनकादिक म्हणाले, देवर्षी नारदा चिंता करू नका. भगवंताची भक्ती
ची स्थापना करणे उचित आहे. ऋषींनी अनेक मार्ग प्रकट केले, पण ते श्रमसाध्य आहे. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, ज्ञानयज्ञ सर्व स्वर्गाची प्राप्ती करून देणारे, पण भगवत भक्तीने कलियुगाचे सर्व दोष निघून जातात. ज्याच्या अंतःकरणामध्ये आणि भगवंताची भक्ती आहे त्याच्या ठिकाणचे किती दूर असले तरी ते निघून जातात. जसं सिंहाची जर गर्जना इतर प्राण्यांनी ऐकली तर ते प्राणी थांबता का? आणि थांबले तर सिंह काय करीन? नाश्ता करून टाकीन त्यांचा, आला लक्षात, खाऊन टाकीन त्यांना. तसं भगवा भक्तीचे बघा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याच्या अंतःकरणामध्ये दोष राहत नाही, निघून जातात. श्रीमद भागवताची कथा ही वेद आणि उपनिषदाचे सार आहे. भागवत पुराण वेदाच्या समान आहे. व्यासांनी त्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य याची स्थापना केली. वेदांना पारंगत श्री व्यासदेवांनी गीतेची रचना करून खिन्न होऊन ते बसलेले होते. अज्ञान सागरामध्ये गोते खात होते. तेव्हा त्यांनी 4 श्लोकात याचा उपदेश केला आणि त्यांची चिंता दूर झाली. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री चतुश्लोकचारी भागवत. लक्षात घ्या, असे हे भागवत महापुराण श्रवण करण्यासारखे आहे. नारद म्हणाले, महानुभाव, आपले दर्शन संपूर्ण पापाचा नाश करणारे आहे. अनेक जन्माच्या संचित पुण्यामुळे आपल्यासारखाचा सत्संग होतो. अनेक जन्माची पुण्य असेल तर साधूची भेट होते, अन्यथा साधूची भेट होत नाही. नारद म्हणाले, भागवत शास्त्राच्या द्वारा आपण उज्ज्वल ज्ञान यज्ञ करूया. मला शुकशास्त्राचा महिमा कथन करा. ही भागवत कथा किती दिवसात कशी ऐकावी ते सांगा. सनकादिक बोलले, नारदा ऐक, सांगतो. गंगाद्वाराजवळ, हरिद्वाराजवळ, गंगाद्वारला बघा त्या हरिद्वारला गंगाद्वार आहे आणि त्या गंगेच्या तीरावर आनंद नावाचा घाट आहे. तिथं अनेक सिद्ध ऋषी राहत असतात. सुरम्य असा प्रदेश आहे. तेथे ज्ञानयज्ञ आरंभ कर, म्हणजे अपूर्व रसयुक्त कथा होईल. आणि आपल्या डोळ्यापुढे जराजीर्ण अवस्थेत पडलेल्या ज्ञान वैराग्य या दोघांनाही घेऊन भक्ती तिथे येईल आणि श्रीमद भागवत कथा ऐकून ते तिघही तरुण होतील. अशा प्रकारे सनकादिकांनी नारदाला सांगितले. असे सांगून नारद बरोबर बघा, नारदाबरोबर सनकादिकही गंगेच्या तीरावर गेलेले आहे. त्या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं. भागवत ऐकण्याकरता पुष्कळ ऋषीमुनी विष्णू भक्ताची त्या ठिकाणी गर्दी झाली. भृगु, वशिष्ठ, च्यवन, गौतम, देवल, परशुराम, विश्वामित्र, मार्कंडेय, दत्तात्रय, पिपलाद, व्यास, पराशर असे सर्व मुनिगण स्त्रियास तिथे जमले. शिवाय वेद, वेदांत, मंत्र, तंत्र, पुराण आणि 6 शास्त्र, 17 पुराण मूर्तिमंत तिथे होऊन उपस्थित झाले. गंगा आदी नद्या, सर्व सरोवरे, सर्व दिशा, पर्वत, देव, दानव, यक्ष, गंधर्व सर्वजण श्रवण करण्याकरता आलेले आहे. श्रीकृष्णपरायण सनकादिक श्रेष्ठ आसनावर बसले. श्रोत्यामध्ये वैष्णव, विरक्त, संन्यासी, ब्रह्मचारी या सर्वांमध्ये पुढे नारद बसले. एका बाजूला देव आणि एका बाजूला ऋषीगण आणि दुसऱ्या बाजूला आणि स्त्रिया बघा बसल्या. जय जयकार झाला, नमस्कार झाला, शंखाचा आवाज झाला आणि पुष्पाचा वर्षाव होऊ लागला. अशी पूजा झाली. मग सनकादिक ऋषींनी नारदाला श्रीमद भागवताचे महात्म्य सांगायला आरंभ केला. सनकादिक सांगतात, मी आपल्याला भागवत शास्त्राचा महिमा सांगतो. त्याच्या श्रवणाने मुक्ती प्राप्त होते. भागवत शास्त्र, भागवत कथा जर आपण श्रवण केली तर आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आणि आपल्या जो भक्त आहे, भागवत श्रवण करणारा श्रोता आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये भगवान परमात्मा विराजमान होतो. अशा प्रकारे ती भागवत कथा आणि श्रेष्ठ आहे. या ग्रंथाचे 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत. त्याचप्रमाणे राजा परीक्षिती व शुकदेव यांचा संवाद या ठिकाणी आलेला आहे. शुकदेवाचे बघा, राजा परीक्षिती प्रश्न आणि शुकदेवाचा त्याला उत्तर. हे भागवत शास्त्र एकटे मुक्ती देण्याला समर्थ आहे. हजारो अश्वमेध यज्ञ किंवा शेकडो वाजपेयी यज्ञ या भागवत शास्त्राची बरोबरी करू शकत नाही.
जो पुरुष नित्य या भागवत शास्त्राचा म्हणजे कथेचा पाठ करतो त्याच्या शेकडो जन्माचे पाप नष्ट होते. जो पुरुष अंतकाली श्रीमद भागवताचे एक वाक्य जरी ऐकले तर त्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होते. लक्षात घ्या. एक चतुश्लोक जरी आपण ऐकला तरी आपल्याला मुक्ती प्राप्त होते. असं हे भागवत श्रेष्ठ ग्रंथ आहे. म्हणून प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी, नेहमी ऐकली पाहिजे. काही लोक म्हणतात महाराज आताच तर विठ्ठल मंदिर ऐकली, आता जिकडे भागवत झालं आता आम्ही काही भागवत ऐकतो. बरेच भागवत ऐकले आराकाक्ष, नेहमी ऐकतच असतो. पण ते नेहमी ऐकावं. काय ऐकण्याची गरज आहे? कारण विसरणे हा माणसाचा स्वभाव आहे. विसरणे हा काय माणसाचा स्वभाव आहे. विसरणं हा त्याच्या ठिकाणी जर दोष नसता तर माणसामध्ये देवामध्ये काही फरक राहिला नसता. आणि तुमचं विसरणं हेच आमच्या बुवा लोकांचं भांडवल आहे. आम्ही काय सांगतो कथा तेच राहते, तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून बुवा लोकांची दुकानं चालतात. एकाचा भंगावर 50,000 जरी कीर्तन ऐकलं, 10,000 जरी ऐकलं तर आपल्या ध्यानात काही काही टाळकरी असतात ते चाल म्हणतात, पण त्यांना 10,000 ऐकून सुद्धा तो अभंग कागदावर लिहून द्यावा लागतो. आला लक्षात. काही ठराविक श्रोते असतात की काय विषय झाला, कोणता अभंग घेतला होता हे त्यांच्या ध्यानात राहतं. नाही ते एखाद्याला विचारलं का हो रात्री कीर्तन झालं होतं, काय अभंग होता म्हणे बुवा काहीतरी तुका म्हणे. आला लक्षात. म्हणजे तुमच्या ध्यानात राहत नाही हेच आमच्या महाराज लोकांचं काय आहे भांडवल आहे. आणि गुरुचं काय काम आहे? जो मार्गदर्शक आहे, गाईड आहे, त्याचं काय काम आहे? श्रोत्याच्या किती ध्यानात आहे, किती विसरले, किती ध्यानात आहे, म्हणजे त्याच्याकडून उजाळणी करून घ्यावी, हे गुरुचं काम आहे. लक्षात. म्हणून नेहमी कथा ऐकावी. काही काहीच्या हेही ध्यानात राहत नाही की कालच्या दिवशी कोणती भाजी खाल्ली होती, हे सुद्धा ध्यानात राहत नाही. म्हणून ते नेहमी ऐकावी कथा. बरं, श्रवण करायला कोणता असा दिवस नेमला नाही की याच दिवशी श्रवण करा आणि त्याच दिवशी श्रवण करा. कोणत्याही दिवशी तुम्ही श्रवण करा कथा, त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. आला लक्षात. ही कथा ऐकत असताना सत्य भाषण कमी करून घ्या थोडंसं बघा. ही कथा ऐकत असताना सत्य भाषण म्हणजे नेहमी खरं बोललं पाहिजे. काय बोललं पाहिजे? खरं बोललं पाहिजे. सत्य भाषण करावं, खोटं बोलू नाही आणि ब्रह्मचार्य पालन करावं. 8 दिवस तरी ब्रह्मचार्य पालन केलं पाहिजे कथा ऐकत असताना. तपाने, योगाने किंवा समाधीने जे फल प्राप्त होत नाही ते केवळ भागवत श्रवणाने प्राप्त होते. तर शक्य होत नाही आपल्याला, आणि योगही शक्य होत नाही. पण महाराज बघा शंकादिक नारद मुनीला सांगतात की भागवत श्रवणाने हे ती फळ आपल्याला प्राप्त होते. जे फळ ते तपाने प्राप्त होत नाही. ते सप्ताह श्रवण हे यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. यज्ञ करण्याकरता ते होते तसे पाहिजे ब्राह्मण. आला लक्षात. आणि गावरान तुपाची त्या यज्ञामध्ये धार पाहिजे, हत्तीच्या सोंडेच्या सारखी, आणि यथासांग निर्विघ्नपणे तो यज्ञ पार पडला पाहिजे. आला लक्षात. म्हणजे यज्ञ करणं कठीण आहे. त्या यज्ञापेक्षाही आणि श्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तर तो भागवत ज्ञानयज्ञ आहे. भागवत श्रवण, भागवत महापुराण बघा श्रवण हे मोक्ष प्राप्तीकरता सर्व साधनाहून श्रेष्ठ आहे. भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावून आणि बघा निघून जात असताना, आपल्या निजधामाला जात असताना त्यांनी आपल्या भक्ताला म्हणजे उद्धवाला आपल्या तोंडून एकादश स्कंद सांगितला. आणि कारण उद्धव बोलले देवा तुम्ही आता निघून जाणार आहे अवतार कार्य संपून, तुमचा वियोग मला सहन होणार नाही. आणि भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील? निर्गुण उपासना ही फार कष्टप्रद आहे. तेव्हा आम्हाला दुसरा काही उपाय सांगा. तेव्हा भगवंतानी त्याला जे ज्ञान दिलं ते भागवत.
सर्व ज्ञान हे भागवत कथेमध्ये राखून ठेवलेलं आहे. भागवत म्हणजे साक्षात शब्दमय मूर्ती आहे भगवंताची. कलियुगामध्ये दुःख, दारिद्र्य आणि दुर्भाग्य नाहीसा करणारा धर्म आहे. शुद्ध शौनकाला सांगतात, ज्यावेळी सनकादिक मुनी भगवंताचा महिमा वाखाणू लागले, तेव्हा काय आश्चर्य पहा, ती भक्ती आपल्या दोन्ही तरुण पुत्राबरोबर विशुद्ध प्रेमाने त्या ठिकाणी आली आणि प्रेमाने भगवंताचं नामचिंतन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव नामाचा उच्चार करत त्या ठिकाणी प्रगट झाले. सर्व ऋषीमुनी म्हणू लागले की ही इथे कशी आली बरं? सनकादिक म्हणाली, ही भक्ती कथेच्या अर्थातून निघाली आहे. भक्ती देवी बोलली, कलियुगामध्ये मी नष्टप्राय झाले होते, पण भागवत कथामृत ऐकून मी पुष्ट झाले. आता मी कुठे राहू सांगा? सनकादिक म्हणाले, ती नित्य विष्णू भक्ताच्या हृदयामध्ये राहा. जे लोक श्रीहरीचे भजन करतात त्यांच्या हृदयामध्ये श्रीहरीची भक्ती निवास करते. हे भागवत म्हणजे साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे, त्याचे शरीर आहे. भागवताच्या श्रोत्याला श्रीकृष्णाची समता प्राप्त होते. सुत सांगतात, त्यावेळी भक्ताच्या हृदयातील अलौकिक भाव पाहून भगवान आणि विष्णू वैकुंठातून त्या ठिकाणी आले. सर्वांनी भगवंताला नमस्कार केला, भगवंताच्या नामाचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सप्ताह श्रवणाचा काही लौकिक महिमा असतो पहा. दुष्ट, पापी, मूर्ख, पशु पक्षी सर्वच या श्रवणाने निष्पाप होऊन जातील असे नारद मुनी उद्गारले. त्यांनी प्रश्न केला, या सप्ताह यज्ञाने कोण लोक पवित्र झाले, कोणाचा उद्धार झाला? सनकादिक सांगतात नारदांना, दुराचारी, कुटील, कामपरायण, मात्या पित्याची निंदा करणारे, आश्रम धर्माप्रमाणे न चालणारे, पंचमहापापी, क्रूर, व्यभिचारी असे सर्वजण कलियुगामध्ये सप्ताह श्रवणाने पवित्र होऊन जातील. नारदा, याविषयी तुला एक मी कथा सांगतो ऐक. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारदः सौ तस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इह भास्करः. तुंगभद्रा नदीच्या तीरावर सुंदर असं शहर होतं, एक शहर होतं. तेथे लोक धर्माचरण करणारे होते. त्या नगरामध्ये स्वतस्मात् कर्मामध्ये निपुण असा एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. तो फार विद्वान होता. त्याची पत्नी, तिचं नाव धुलधुली होतं. ती फार हट्टी होती, भांडखोर होती आणि गृहकामात निपुण होती, पण कृपण होती. कृपण समजलं ना तुम्हाला? कंजूस. आला लक्षात? भांडखोर होती. कोणी तिच्याशी नाही भांडलं तर काही ना काही कुरापत करून ती भांडण काढायची. कुत्राच्या शेपूवर जरी पाय देईल, अमक्या टमक्याहून शेजारणीला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. आला लक्षात? काही ना काहीतरी ती कुरापत करून भांडायची. म्हणजे भांडणं हा तिचा स्वभाव होता. आणि आपलं म्हणणं पटवून देण्याकरता ती पटाईत होती. काही बाया, माणसं म्हणा, आपलंच म्हणणं सांगता, दुसऱ्याचं ऐकून घेत, तू अगोदर माझं ऐकून घे म्हणता. आला लक्षात? इतकी ती पटाईत होती दुसऱ्याला सांगण्यामध्ये. पुष्कळ दिवस झाले तरी त्यांना संतती नव्हती. कोणाला? ह्या आत्मदेवाला आणि त्या दुलदुलीला. त्यांनी संतती नसल्यामुळे समाधान प्राप्त झाले नाही. घरामध्ये जर पाळणा हल्ला नसेल तर नवरा बायकोचं चित्त लागते का? ते म्हणता विनाकारण आपला संसार आहे, आपल्याला अजून संततीने मूलबाळ नाही, मुलगा असो का मुलगी असो, एक तरी झालं पाहिजे. आला लक्षात? म्हणून त्यांना बघा समाधान नव्हतं. पुष्कळ त्यांनी संतती होण्याकरता दान धर्म केला. काही नवस करतात, काही दान धर्म करतात, काही तीर्थयात्रा करतात. लक्षात घ्या, पुण्यकर्म केले पण ते व्यर्थ. बरेच पुण्यकर्म केले पण तरी सुद्धा त्यांना मुलगा झाला नाही. मी नेहमी सांगत असतो की भावनगरला मी त्या म्हातारीकडे जाऊन आले ते, पण तिथेही काही उपयोग झाला नाही. तुम्ही भक्ताकडे जा का भोप्याकडे जा का चादरवाल्याकडे जा,
काही त्याचा उपयोग का? महादेवावर पाणी टाका, महादेव देतो, देत नाही अशातला भाग नाही. पण तुमचं जे प्रारब्ध आहे, तुमचं जे बघा प्रारब्ध आहे ते सटवीने लिहून ठेवलं आहे संचित. आला लक्षात? 5व्या दिवशी येते ती सटवी, दिसते का आपल्याला? ती लिहून जाते. आणि जे तुमच्या प्रारब्धामध्ये आहे तेच होणार आहे. त्याच्यात फक्त एक देवच बदल करू शकतो. देवाची जर कृपा झाली, महादेवाची म्हणा किंवा कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करत असाल, देवाची कृपा झाली तरच त्याचा बदल होतो. पण बहुतेक करून देवसुद्धा प्रारब्ध कर्म हे भक्ताला भोगायलाच लावतो, आमचे गुरुदेव सांगायचे. कारण कर्म हे भोगूनच संपवावं लागतं. कारण देवाला माहिती आहे याला पुढच्या जन्मामध्ये हे भोगायचं काम पडायला ना पाहिजे. आला लक्षात? म्हणून कोणालाही कर्म, प्रारब्ध कर्म भोगूनच बघा संपवावं लागतं. गोपाल कृष्ण भगवान. थोडासा कमी ठेवावा त्या महाराज असेल तर. आला लक्षात? प्रारब्ध कर्म हे प्रत्येकाला आणि भोगावंच लागतं, लक्षात घ्या. म्हणून त्याला संतती झाली नाही, संतती होण्याकरता पुष्कळ उपाय केले. तो उदास झाला, एक दिवस त्याला फार दुःख झालं आणि वनामध्ये निघून गेला. वनामध्ये निघून गेल्यानंतर त्याला दुपारची वेळ होती, तहान लागली. तहान लागल्यानंतर एक तलाव दिसला त्याला. त्या तळ्यावर तो गेला आणि मुंजळीने पाणी पिऊ लागला. पाणी पिलं त्याने. पाणी पित असताना त्याला समोर एका झाडाखाली एक संन्यासी महाराज बसलेले दिसले. संन्यासी दिव्य तेजपुंज असे होते. त्या संन्यासाला पाहून त्याला फार बघा आनंद झाला आणि तो संन्याशाकडे गेला. संन्यासाचं दर्शन घेतलं आणि रडू लागला. संन्यासाच्या चरणाहून डोकं काढत नव्हता, रडू लागला. संन्यासी महाराजांनी विचारलं, बाबा तू कोण आहे, कशा करता रडतो, तुझ्या जीवनामध्ये दुःख तरी काय ते मला सांग. तोंड लागला, मी तुम्हाला काय सांगू, माझं नाव आत्मदेव आहे. आत्मदेव नावाचा मी ब्राह्मण आहे. माझ्या जीवनात सर्व काही आहे पण मला संतती नाही. पूर्वजन्माचे पाप की काय दुसरे, माझ्या पित्राचं तर्पण कोण करणार. देव आणि ब्राह्मण मी दिलेले दान प्रसन्न मनानं स्वीकारत नाही. पुत्रहीन जीवनाचा धिक्कार असो. ज्याला पुत्र नाही त्याच्या जीवनाचा काय उपयोग आहे का म्हणे. तुम्हाला काय सांगू, मी माझ्या दारी एक गाय पाडलेली आहे, पण ती गाय सुद्धा वांज आहे, तिलाही वासरू होत नाही. माझ्या दारी एक झाड आहे, त्या झाडालाही फळं येत नाही. आणि मी जर बाजारातून फळं आणली तर थोड्या वेळाने ती सुद्धा खराब होऊन जातात, कुजून जातात. एवढा मी आणि दुर्दैवी आहे, अभागी आहे. अशा पुत्रहीन जीवनाचा धिक्कार असो. काय करावं बरं, माझा जगून तरी काय उपयोग आहे का, असे बोलून पुन्हा तो ब्राह्मण रडू लागलेला आहे, रडतोय. संन्यासाला त्याची दया आली आणि तो मोठा योगनिष्ठ संन्यासी होता. बघा, ब्राह्मणाची ललाट रेषा पाहून तो म्हणाला, ब्राह्मणा पुत्रप्राप्तीची आशा सोडून दे. कारण काही काही संन्यासी महाराजांना, ज्योतिष्यांना आपल्या कपाळाच्या रेषेहून आपलं भविष्य कळतं की तुमच्या जीवनात काय घडणार आहे म्हणून. कपाळाच्या रेषेहून, काहीला हस्तरेषा हाताच्या रेषेहून कळतं. काही बीरकरणाहून सांगतात, काही फक्त झालेलंच सांगतात, पुढचं सांगू शकत नाही. पुढचं जर सांगते ते तर का तुमच्या आपल्या जरी आले असते का पैसे मागण्याकरता. आला का लक्षात? एखाद्याला कळतं पण तो सांगत नाही. आला का लक्षात? मागे 84 साली इंदिरा गांधीला सांगितलं होतं एका माणसाने की तुझं मरण या दिवशी इतके वाजेला आहे. पण इंदिरा गांधीचं त्याच्यावर विश्वास बसला, त्याला तुरुंगात टाकलं. बरोबर त्याच दिवशी आणि त्याच वेळेला त्याने सांगितलं, त्याच वेळेला ती मरण पावली. आता मरण का सांगू नये, तर मनुष्य त्या मरणाची चिंता करत असतो, पुढचं कार्य त्याचं होत नाही. आला लक्षात? आणि मरण हे प्रत्येकाला आहे, जो जन्माला आलाय त्याला मरावं लागणारच आहे, लक्षात घ्या. म्हणून तंतोतंत भविष्य जरी एखाद्याला कळत असलं तरी तो प्रश्न सांगत नाही. आणि तसा त्यांना शाप मिळाला. दक्षाच्या सभेमध्ये
यज्ञामध्ये शाप मिळालेला आहे. पुढे कथा येणार आहे, लक्षात घ्या. ब्राह्मणाने सांगितलं, रे बाबा, तुझ्या जीवनामध्ये पुत्र संतती नाही, 7 जन्मात तुला पुत्र होणार नाही. आशा सोडून दे पुत्र होण्याची. आहे विवेक कर, असा आतताईपणा करू नको, नाहीतर पापात पडशील. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणू लागला, मला पुत्र द्या, नाहीतर मी माझा प्राण तुमच्या चरणावर या ठिकाणी तुमच्या पुढे सोडील. आणि पुत्रपौत्रांनी भरलेल्या गृहस्थ धर्मासारखे सुख कशातही नाही. तो लागला, महाराज तुम्हाला काय सांगू, घरामध्ये पुत्र असले तर त्या पुत्रामध्ये सुख आहे, अशी त्याची कल्पना आहे. आला लक्षात. आपल्यालाही तसंच वाटतं, आपली इच्छा ही सती तीच असते. आपण देव प्रश्न झाला तर आपला देव जो काय म्हणतो, माझं घर धनधान्यानं भरलं पाहिजे. नुसतं धनधान्यानंच का, पुत्रपौत्रांनी धनधान्यानं भरलं पाहिजे. आला लक्षात. प्रत्येकाची इच्छा आहे. हरी वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. प्रत्येकाची इच्छा असते, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ब्राह्मण म्हणू लागला, आत्मदेव नावाचा, मला पुत्र द्या, कारण पुत्राशिवाय सुख नाही. ब्राह्मणाचा असा हट्ट पाहून तो तपोधन म्हणाला, अरे तुझ्या दैवात पुत्र सुखच नाही, आणि पुत्राचा हट्ट सोडून दे. पुत्राचा हट्ट करून काय उपयोग आहे बरं, तुझ्या दैवामध्ये सुख नाही तर. पण शेवटी ब्राह्मण काही आपला आग्रह सोडत नव्हता, आत्मदेव नावाचा ब्राह्मण. मग त्या संन्यासी महाराजांनी त्याला एक फळ दिलं, हे फळ घे, तुझ्या पत्नीला खाऊ घाल. कारण तो म्हणाला, मला पुत्र होईल असे काहीतरी मला आशीर्वाद द्या, नाही तर प्रसाद द्या. महाराज म्हणाले ते संन्यासी, अरे बाबा, तुझ्या दैवामध्ये पुत्र सुखच नाही, तुम्ही जर मला पुत्र दिला नाही तर मी माझा प्राणत्याग करील. तुम्ही काय करू शकणार नाही. करील ते काय नो हे महाराज, करी परिपाय बीज शुद्ध अंगी, तुम्ही सर्व काही करू शकणार आहे. मग त्याला एक फळ दिलं, सांगितलं, हे फळ घे, हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तुला एक आणि पुत्र होईल. 1 वर्षपर्यंत सुचिता, सत्य, दया, दान हे पाळून एक भुक्त राहा. असे केले असता शुद्ध स्वभावाचा पुत्र होईल. त्याला आनंद झाला, त्याचा आनंद गगनात मावेल असा झाला. त्याने पुन्हा त्या संन्यासी महाराजांचं दर्शन घेतलं आणि घरी जाण्याकरता निघाला. घरी आलेला आहे, पतिदेव अरण्यात गेले होते, घरी आले म्हणून पत्नीला त्या दुलदुलीला फार आनंद झाला. बघा. आणि त्या ब्राह्मणाने, आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने सांगितलं, अगं आपल्याला संन्यासी महाराज प्रसन्न झालेली आहे, त्यांनी आपल्याला एक फळ दिलेलं आहे, हे फळ तू खा, असे नियम पाड. त्यांनी जे सांगितले ते नियम पाड. 1 वर्षभर जर नियम पाडले तर आपल्याला शुद्ध सात्विक असा मुलगा होईल. ते फळ दिलं आपल्या पत्नीजवळ आणि बाहेर निघून गेले आत्मदेव नावाचे ब्राह्मण.
ती रडायला लागली. ती कुटील स्वभावाची होती. शेजारणीला सांगू लागली, कसं करावं बाई, मला फार काळजी वाटते, हे मी फळ खाणार नाही.